नमस्कार सगळ्यांना, कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा, पुन्हा अजून एकदा ओटी भरण्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आमच्या आईंसाठी. तर माझ्या सासूबाई आहेत बघा. आमच्या सासूबाईंना मुलगी काय नाही, तिने पण मुलंच आहेत. त्याच्यामुळे म्हणलं आईंची ओटी मीच भरावी, म्हणून आईंना आज मी रानात बोलवलं. तुमच्या दाजींना सांगितलं, दाजी घेऊन आले दुपारीच. आणि आज धोंड जेवणाचा कार्यक्रम आहे. तुम्हाला तर माहिती आहे, स्वीटीला आणि सागरला धोंड जेवण केलेलं आहे. आणि जेवण करायला पण आणि आले तर म्हणलं ओटी पण भरून घ्यावं. अधिक महिना या आईची ओटी भरायची असती, सासूची काय आईची काय सगळ्यांची. तर मी आईची ओटी भरायला येतं बघा. स्वीटीने रांगोळी काढली आणि हे सगळं मी जेवढं आपल्याकडं आहे ना तेवढंच हे केलंय. फळं काय जास्त नाही, तेवढी फळं भेटली आणि बाकीची फुलं ही आपल्या रानातलीच येतं. तर साध्या पद्धतीने ना आता मी आईची ओटी भरून घेणार आहे. तर चला घेऊ. त्या दिवशी डोहाळे जेवण झालं त्यामुळे फळं होती, आता फळं नाहीत ना. डोहाळे जेवण झालं ना त्याच्यामुळे फळं होती. तर आता फोटो वगैरे आम्ही काढलं आणि आता ओटी भरून घेणार आहे मी आईची. तर अशी मी सिंपल रांगोळी काढली. पाय धुवायचे तर त्याच्यामुळे पाहिजे याच्यात. आईची मी पहिल्यांदाच ओटी भरते बर का. अशी होय, जसं लग्न होऊन आले ना तशी पहिल्यांदाच ओटी भरती या. याच्या आधी नाही भरली ना कधी. कारण ही महिन्यात असं कुणी काढलं होतं का नव्हतं काय माहिती ओटी भरायची ह्याच म्हणून. वर्षी ऐकतोय आपण. जशी माझ्या आईची भरली तशीच आता आईची पण ओटी भरायला घेतली बघा. जेवढं जमतं नाही ठेवायचं इथंच ठेवायचं. हळदी कुंकू लावायचं की. जेवढं आपल्याकडं आहे ना तेवढं. अंगठ्याने लावायचं असतं, तुला सांगितलं किती वेळा मम्मी. असू दे, आईच्या हातावर ताट आहे की तर काही नाही एक आईच्या हातावर ती ताट आहे. आई पण हा. द्यायची. नाही, आईने पण आधी ह्या एक बटन लावलं, परत अंगठ्याने एक लावलं. हा, ओके. आपली साध्या पद्धतीने चालली आहे अशी. तर साईडला आता वटीचं सामान घेतलेलं आहे. मी पण बसते आता अशी. अशी साडी घेतली. जेवढं आहे तेवढं आपल्याकडं. धोंड जेवणाचा पण कार्यक्रम सगळा स्वयंपाकी झालेला आहे. पण सागर आणि आका अजून काय आलेली नाही. वारं लय सुटलं या, त्याच्यामुळे वारली होती. वारच लय सुटलं हे बघा. याच्यावरती तांदूळ पण टाकले तर नारळ बी टाकले. फुलं, बांगड्या, मेहंदीचं कोण नपाई सगळं आहे. सगळं होती टाकली नंतर द्यायची ना. पाच वेळ झाला डोक्याला लाव. कशाला काय आईने लावलं होतं माझ्या. ओके. ते त्याच्यातच का वटेच त्यात. हां, डायरेक्ट. हे आईचं सगळं सवासणीचं येणं आईला. ओके. आमचा फोटो नाही काढला ताई ओटीत देताना. माझ्या मोबाईल मध्ये काढलेला की. वारं लय सुटलं या. भाजन आंबोलेच पिकलेलं आणलं. पिकलेलं पण होतं म्हणून आणलं पिकलेलं. अजून काय तू तू भर आता. ओवळ की आधी आयला. ओवाळलं की कधी ओवळलं का? मग होय, मग अशीच ओवाळलं. बरोबर असू दे. ओके. काढ आमचा फोटो माझ्या मोबाईल मध्ये. मोबाईलमध्ये काढ. आता स्वीटी आली बघा आईला हळदी कुंकू लावून ओवाळण्यासाठी. आजी नाती.
लई दिली. सुपारी हा मी नाही केली तशी. सांगतात काय काय नुसती अशीच करतात अशी तिथल्या तिथंच. अशी वर अशी करून अशी हा. तशी देवा हा. काय काय नुसतं अशी फोटो काढत्या. चला झाली ओटी भरून पाया पडा. पोरगाच याचं करून तिच्या पाठी तिचं पोरगाच आहे श्वासा सीजन करायचं नका करू श्वासायचं बघा. चला आता हे उचलून सगळं पडावं आपलं. लागतंय पोट. सगळ्यात शेवट मी राहिली आता. हा. घरात चला. सगळ्यांना लग्न झाली माझ्या बहिणीला. हम्म. मी राहिली. घे देवा. हा देवापाशी. हाय असं ठेवू का? नाही वात पंचपाळती देवापाशी ठेवायचं ना. तर चला आता झाली ओटी भरून सगळं जिथल्या तिथं ठेवून आहे ना. आता पोळ्या लाटून घ्यायच्या राहिल्यात. म्हणलं खायच्या टायमाला गरमागरम पोळ्या करावं तर आताच नको करून ठेवायला. बाकीचं सगळं करून ठेवलेलं आहे बघा. फक्त पोळ्या राहिल्या तर इकडं बघा स्वीटीने वाट ठेवली देवापाशी. हळदी कुंकू वाहा तांदूळ वाहा. चला ताईची चालली पूजा. तर मी बाहेरचं आवरून घेते आणि सगळं जिथल्या तिथं ठेवून पोळ्या लाटायला लागते. आता बघा संध्याकाळचे 5 वाजले तर आणि तुमचं दाजी गेलेत तर भैयाला आणायला भिगवणला. ही बघा कसा झोपलाय. हाय का काय काळजी. निवांत खुर्चीवर येतं येऊन. होय र म्हण्या. म्हण्या ए म्हण्या ए म्हण्या. काय नाही निवांत झोपलाय. वारं सुटलंय बघा. आणि जांभळं तर काय मापाच्या बाहेर पाडते ती. इथं दिसते ती जांभळं उन्हाने. काळी बंगार दिसतात कसली पिकलेली. भेटली का दिसली उन्हाने चमकते ती. सावलीतली नाही तितकी दिसत. आली तशा. मग काय म्हणते अजून कुठशी आले जावाय बापू. धोंड गार होऊन गेलं. दोंड घरात गेला. हा तळलेलं होय ग. येते येत्या पण कुठशी आल्यात कुठशी निघाल्यात. घ्या जावई बापू गेलं त्यांच्या मामाच्या गावाला धोंड खायला त्यांच्या आईनला घेऊन. म्हणजे स्वीटीच्या सासूच्या माहेरला गेले ते. मग आता स्वीटीच्या माहेरला तिकडून आल्यावरती येते नाही हाय का नाही तशा. तुझ्या माहेरला कधी येतात. हा ती उठत असतो वय. ती म्हणेन तू खाली बस. आता त्याला काय करायचं चॉकलेट बिस्किट कुरकुरा असलं तर सांग. चॉकलेटींचं काय करायचं या. चॉकलेट नाही खात. जॅकेट खायचं. ज्याक्या काय काय पण खायचं. शेंगदाणं पण खायचं. चला ही घेते आता आवरून आणि घेते पोळ्या लाटून. चला बाय बाय.